अगदी कुरकुरीत पांढरे शुभ्र तिप्पट चौपट फुलणारे अतिशय पातळ असे हे साबुदाणा पापड बनून तयार झालेले आहेत। तर नमस्कार, मी सुवर्णाज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे। तर आज आपण साबुदाण्याचे पळी पापड कसे करायचे ते बघणार आहोत। पाण्याच्या अगदी योग्य आणि अचूक प्रमाणामध्ये हे पापड बनवलेले आहेत आणि हे पापड अगदी कुरकुरीत खुसखुशीत पांढरे शुभ्र आणि अगदी हलके फुलके असे बनून तयार होतात। तर हे पापड बनवण्यासाठी इथे मी 1 वाटी साबुदाणा घेतलेला आहे। वजनामध्ये म्हणाल तर साधारण 150 ग्रॅम हा साबुदाणा आहे। तर हा साबुदाणा स्वच्छ असा 2 पाण्याने धुवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर यामध्ये पाणी घालायचं आहे। साबुदाणा स्वच्छ असा 2 पाण्याने धुवून घेतला आणि त्यानंतर यामध्ये साबुदाणा बुडून वरती इंचभर पाणी राहील इतकं पाणी घातलेलं आहे। तर हा साबुदाणा आपल्याला भिजवून घ्यायचा आहे। तर 6 ते 7 तास तुम्ही हा साबुदाणा भिजवून घेऊ शकताय किंवा रात्रभरासाठी ठेवला तरी चालेल। तर हा साबुदाणा मी झाकण लावून रात्रभर ठेवला होता आणि दुसऱ्या दिवशी सकाळी हा साबुदाणा मी काढलेला आहे। साबुदाणा असा छान मोकळा झाला पाहिजे। तर हा साबुदाणा हाताने छान असा मोकळा करून घ्यायचा आहे आणि हाताने दाबल्यानंतर हा साबुदाणा अगदी मऊसूद लागतो असा साबुदाणा भिजलेला हवा। पापड बनवण्यासाठी हा साबुदाणा आता आपण शिजवून घेणार आहोत। तर एका मोठ्या भांड्यामध्ये पाणी मोजून घ्यायचं आहे। तर इथे मी 4 वाटी पाणी मोजून घेते। तर या वाटीने 1 वाटी मी साबुदाणा घेतला होता, याच वाटीने 4 वाटी पाणी घेते। तर तुम्ही कोणत्याही एखाद्या भांड्याने हा साबुदाणा मोजून घ्या आणि एक भांडं जर साबुदाणा असेल तर त्याच भांड्याने 4 भांडी पाणी आपल्याला घ्यायचं आहे। तर हा साबुदाणा तुम्ही जर 1 किलो किंवा अर्धा किलोच्या प्रमाणात घेतला असाल तर तो घेतलेला साबुदाणा एखाद्या भांड्याने मोजून घ्या आणि त्याच भांड्याने 4 भांडी पाणी आपल्याला मोजून घ्यायचं आहे। तर हे पाणी आता मी उकळण्यासाठी गॅसवर ठेवून देते। मोठ्या गॅसवरती हे पाणी मी उकळण्यासाठी ठेवलेलं आहे। पाण्याला उकळी आलेली आहे। तर आता गॅस थोडासा कमी करते आणि आता याच्यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे। तर नाश्त्याच्या चमचाने 1 सपाट चमचा इथे मी मीठ घातलेला आहे। वाळवणीचा पदार्थ आहे त्यामुळे मीठ थोडंसं कमी घालायचं आहे आणि मिठाचा जर तुम्हाला अंदाज नसेल तर पापडाचं मिश्रण सगळं तयार झाल्यानंतर पापड घालते वेळी तुम्ही यामध्ये मीठ घातला आणि छान ढवळून चेक केला तरीही चालू शकतं। पण मीठ अगदी तोंडभर न घालता एखाद्या पदार्थामध्ये आपण अगदी बरोबर मीठ घालतो ना त्यापेक्षा थोडंसं कमी मीठ या वाळवणीच्या पदार्थांमध्ये घालायचं आहे। तर पाण्याला आता उकळी आलेली आहे, गॅस कमी केलेला आहे आणि आता भिजवलेला साबुदाणा यामध्ये सगळा घालून घेते। सगळा साबुदाणा घातल्यानंतर पुन्हा एकदा गॅस मी मोठा करते आणि हा साबुदाणा छान असा ढवळून घ्यायचा आहे आणि मोकळा करून घ्यायचा आहे। तर या मिश्रणाला मोठ्या गॅसवरतीच मी उकळी काढून घेते आणि एकसारखं आपल्याला ढवळत राहायचं आहे, कारण साबुदाणा जसा शिजत जाईल तसं हे जे साबुदाण्याचं पाणी आहे ते चिकट व्हायला लागतं आणि तुम्ही जर ढवळून नाही घेतला तर ते खाली लागण्याची शक्यता असते। त्यामुळे पापडाची चव आणि रंगसुद्धा बदलू शकतो। अगदी मिनिटभर हा साबुदाणा या पाण्यामध्ये मी मिक्स करून घेतलेला आहे आणि तुम्ही इथे बघू शकताय साबुदाणा अगदी ट्रान्सपरंट दिसायला सुरुवात झालेली आहे आणि अगदी छान मोकळा झालेला आहे आणि हे मिश्रणसुद्धा हलकंसं दाटसर व्हायला सुरुवात झालेली आहे। तर मोठ्या गॅसवरती या मिश्रणाला छान अशी उकळी काढून घेतलेली आहे आणि आता गॅस कमी करायचा आहे। तर आता मध्यम गॅसवरती हे साबुदाण्याचं मिश्रण आपल्याला शिजवून घ्यायचं आहे। तर हे मिश्रण शिजण्यासाठी किंवा दाटसर होण्यासाठी साधारण 7 ते 8 मिनिटे लागतात। तर हे मिश्रण तयार झालं हे ओळखायचं कसं? तर हे मिश्रण छान दाटसर होतं, त्यानंतर साबुदाणा अगदी छान फुलून येतो, ट्रान्सपरंट दिसायला लागतो आणि या मिश्रणाला छान अशी चकाकी येते। तर असं झालं की ओळखायचं हे मिश्रण आपलं पापडासाठी तयार आहे। तर हे मिश्रण शिजत असताना साधारण 6 ते 7 मिनिटे झालेली आहेत आणि हे मिश्रण बघू शकता तुम्ही छान दाटसर झालेलं आहे। साबुदाणा अगदी मस्त फुललेला आहे, ट्रान्सपरंट दिसत आहे, मिश्रणाला छान अशी चकाकी आलेली आहे। तर मिश्रण जवळपास आपलं तयार आहे। तर आणखीन 1 मिनिटभर हा साबुदाणा मी शिजवून घेते। तर हे मिश्रण शिजत असताना साधारण 8 मिनिटे झालेली आहेत आणि मिश्रण चेक करण्यासाठी इथे मी एक छोटी प्लेट घेतलेली आहे आणि प्लेटमध्ये अशा पद्धतीने हे मिश्रण घातल्यानंतर अगदी व्यवस्थित पसरलेलं आहे, म्हणजे पापड घालताना हे मिश्रण जास्त पसरवायची गरज पडणार नाही आणि अगदीच पातळही नाही आहे हे मिश्रण आणि खूप घट्टसुद्धा नाही आहे। अगदी पापड घालण्यासाठी परफेक्ट असं हे मिश्रण आहे। तर हे मिश्रण आता आपलं पापड घालण्यासाठी तयार आहे। तर आता गॅस बंद करते आणि हे मिश्रण अगदी हलकंसं थंड करून घेऊयात।
तर हे साबुदाणा पापड इथे मी प्लास्टिक शीटवरती घालणार आहे, त्यामुळे हे मिश्रण आपल्याला अगदीच गरम असताना याचे पापड बनवायचे नाही आहेत, हलकंसं थंड करून घ्यायचं आहे। तर अगदी एक 5 मिनिटे हे मिश्रण मी बाजूला ठेवून देते आणि त्यानंतर याचे पापड आपण बनवणार आहोत। तर हे पापड मी फक्त मीठ घालून बनवलेलं आहे, पण तुम्हाला जर यामध्ये जिरे घालायचे असतील तर आता या वेळेला घालायचे आहेत। पापड शिजवताना जर तुम्ही यामध्ये जिरे घातले तर या पापडाचा रंग बदलू शकतो, त्यामुळे पापड घालते वेळी यामध्ये तुम्ही जिरे घालू शकता। तुम्हाला आवडत असेल तर हिरव्या मिरचीचा किंवा लाल मिरचीचा ठेचा सुद्धा तुम्ही यामध्ये घालू शकता। तर मिठाचा जर तुम्हाला अंदाज येत नसेल तर आता या मिश्रणामध्ये तुम्ही मीठ टाकून छान मिक्स करून चेक करू शकता, किंवा सुरुवातीला जर मीठ तुम्ही कमी टाकलं असाल तर या मिश्रणाची चव बघून गरजेनुसार तुम्ही पुन्हा एकदा मीठ टाकून छान ढवळून याचे पापड बनवू शकता। तर आता आपण पापड बनवूया। तर इथे तुम्ही बघू शकता पळीने पापड घातल्यानंतर खूप जास्त पसरवायची गरज नाही आहे, किंवा पापड अगदीच जास्त पसरला जातो असं नाही आहे। मिश्रण अगदी परफेक्ट झालेलं आहे। तर मिश्रण अशा पद्धतीने घालायचं आहे आणि अगदी हलकंसं याला पसरवून घ्यायचं आहे। अगदीच पातळ करायचं नाही आहे किंवा अगदी जाडसरसुद्धा ठेवायचं नाही आहे। तर सगळे पापड मी या पद्धतीने बनवून घेतलेले आहेत। तर हे पापड तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे लहान मोठे करू शकता। तर इथे मी घरामध्येच पंख्याखाली हे पापड घातलेले आहेत, तुम्ही हवं तर डायरेक्ट उन्हामध्ये हे पापड घातला तरी चालेल। तर हे पापड मी दिवसभर आणि रात्रीसुद्धा घरामध्येच पंख्याखाली सुकवून घेते आणि दुसऱ्या दिवशी हे पापड छान सुटून येतात। त्यानंतर एखाद्या पसरट भांड्यामध्ये, परातीमध्ये किंवा एखाद्या ताटामध्ये हे पापड काढून उन्हामध्ये छान दिवसभर कडकडीत असे वाळवून घ्यायचे आहेत, म्हणजे ते वर्षभर ठेवण्यासाठी छान राहतात। तर हे साबुदाणा पापड एक दिवस मी घरामध्येच पंख्याखाली सुकवून घेतले, दुसऱ्या दिवशी उन्हामध्ये दिवसभर अगदी कडकडीत असे वाळवून घेतलेले आहेत। हे पापड जर तुम्ही मोठ्या प्रमाणात करत असाल तर 2 ते 3 उन्हामध्ये अगदी कडकडीत असे हे पापड वाळवून घ्यायचे आहेत, म्हणजे वर्ष 2 वर्ष हे पापड अगदी व्यवस्थित राहतात। तर इथे हे साबुदाणा पापड बघू शकता, अगदी ट्रान्सपरंट, पांढरे शुभ्र आणि मस्त पातळ असे तयार झालेले आहेत। तर हे पापड आता आपण तळून बघूयात। हे पापड तळताना तेल व्यवस्थित तापवून घ्यायचं आहे आणि गॅस मध्यम करायचा आहे। मध्यम गॅसवरतीच हे सगळे पापड तळून घ्यायचे आहेत। तर पापड तेलामध्ये सोडल्याबरोबर लगेचच मस्त असा फुलून आलेला आहे। तुम्ही बघू शकता अगदी पांढरा शुभ्र, तिप्पट चौपट फुलणारा हा साबुदाणा पापड आपला तयार झालेला आहे। पापड, खार, खाण्याचा सोडा यापैकी काहीच न घालता अगदी चौपट फुलणारा हा पापड आपला बनून तयार होतो। तर हा पापड व्यवस्थित फुलावा यासाठी साबुदाण्याचं जे मिश्रण आपण शिजवून घेतलं, तर ते मिश्रण व्यवस्थित शिजणं खूप गरजेचं आहे। मिश्रण जर तुमचं अगदी छान शिजलं असेल तर हे पापडसुद्धा अगदी तिप्पट चौपट फुलून येतात। तर काही पापड इथे मी तळून घेतलेले आहे, तुम्ही बघू शकताय अगदी हलके फुलके, मस्त कुरकुरीत, खुसखुशीत, पांढरे शुभ्र असे हे साबुदाणा पापड आपले तयार झालेले आहेत। तर हे पापड बनवायला अगदी सोपे आहेत, पाण्याचं अगदी योग्य प्रमाण आणि मिश्रण अगदी छान शिजवून घेतला तर तुमचे पापड अगदी परफेक्ट असे चौपट फुलणारे बनून तयार होतील। तर तुम्ही सुद्धा या पद्धतीने हे पापड जरूर बनवून बघा। तर एक पापड इथे मी तुम्हाला तोडून दाखवते। तर या पापडाच्या आवाजावरून तुम्हाला लक्षात आलं असेल अगदी कुरकुरीत असे हे पापड आपले बनवून तयार झालेले आहेत। तर या पद्धतीने हे पापड जरूर बनवून बघा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप धन्यवाद।